Welcome to Expert with Gauri. Let's learn together. Today we learn 8th standard mathematics chapter number 14 compound interest. यामधील प्रॅक्टिस सेट 14.2 आपण पाहणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन आहे ऑन द कन्स्ट्रक्शन वर्क ऑफ अ फ्लायओव्हर ब्रिज देअर वेअर 320 वर्कर्स इनिशियली. द नंबर ऑफ वर्कर्स वेअर इन्क्रीज बाय 25% एव्हरी इयर. फाइंड द नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 years. म्हणजे आता एका उड्डाण पुलाचं बांधकामाचं काम चालू होतं. तर बांधकामावर सुरुवातीला 320 मजूर होते. ओके, आता दरवर्षी 25% मजूर वाढवण्यात आले, तर 2 वर्षानंतर त्या कामावर किती मजूर असतील ही संख्या आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायची आहे. ओके, मग आता या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते फर्स्ट आपण राईट डाऊन करूया. नंबर ऑफ वर्कर्स दिलेले आहेत 320, ते आपण पहिले लिहून घ्या. आता इथे नंबर ऑफ वर्कर्स म्हणजेच आपल्याला इथं पी घ्यावं लागेल. पी म्हणजे प्रिन्सिपल. ओके, मग त्यामुळे number of workers initially (320). त्यानंतर सेकंड इन्फॉर्मेशन दिलेली आहे, रेट दिलेली आहे बघा आपल्याला 25%. ओके, रेट म्हणजे काय तर आर. रेट ऑफ कसला रेट दिलेला आहे तर इन्क्रीजिंग वर्कर्सचा, त्याच्यामुळे रेट ऑफ इन्क्रीज वर्कर्स (25% पर इयर. ओके, त्यानंतर 2 years म्हणजे नंबर ऑफ इयर्स दिलेले आहे, मग त्यासाठी एन म्हणजे 2 years. म्हणजे फॉर्म्युला वाईज जर का आपण गेलो तर आपल्याला कॅल्क्युलेट येते काय करायचं आहे, ए कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, मग आता फर्स्ट टू राईट डाऊन अ फॉर्म्युला. मग आता फॉर्म्युला आपण प्रॅक्टिस सेट 14.1 मध्ये जो फॉर्म्युला शिकलो तोच फॉर्म्युला इथं वापरायचा आहे. ए इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 ब्रॅकेट कम्प्लीट रेज टू एन. ओके, आता ही या सर्वांची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला इथे पुट करायची आहे. पी म्हणजे आपण घेतलेली आहे 320, 1 प्लस आर दिलेला आहे 25%, त्यामुळे 25 अपॉन 100 ब्रॅकेट कम्प्लीट रेज टू एन म्हणजे 2 years, त्यामुळे इथे येतील 2. 320. आता हा ब्रॅकेट सॉल्व करूया आपण. 100 मल्टिपल 1 म्हणजे 100 अँड प्लस 25 म्हणजे येतील 125 अपॉन 100. आता ह्याचा स्क्वेअर आहे म्हणून ही किंमत डबल येणार आहे. 320 मल्टिपल स्क्वेअर रूट आलेला आहे, त्यामुळे इथं 2 टाइम्स येईल. 125 अपॉन 100 मल्टिपल 125 अपॉन 100. आता 125 आणि 100ला 25 ने भाग जात आहे, 25 ने भाग देऊ आपण. 25 4s आर 100, 25 5s आर 125. इथं पण सेम ॲक्शन होईल. 25 4s आर 100 अँड 25 5s आर 125. आता या 4नी 320ला भाग देऊ. 4 1s आर 4, 4 8s आर 32 अँड 0. 4 1s आर 4, 4 2s आर 8 अँड 0. म्हणजे आता इथे काय काय राहिलेलं आहे, न्यूमरेटरला 20 मल्टिपल 5 अँड मल्टिपल 5.
डिनोमिनेटरला काहीच नाही, त्यामुळे आता ह्याचं मल्टिप्लिकेशन 20 मल्टिपल 5 इज इक्वल टू 100 अँड 100 मल्टिपल 5 इज इक्वल टू 500. Therefore A इज इक्वल टू 500. ओके, मग आता ए आलेलं आहे, आपल्याला तेच कॅल्क्युलेट करायचं आहे, नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 इयर्स. ओके, मग आता इथं आपण एक्सप्लेन करूया आन्सरमध्ये. देअर विल बी $500 workers after 2 years. ओके, आता सेकंड क्वेश्चन पाहूया आपण. अ शेफर्ड हॅज 200 sheep with him. Find the number of sheep with him after 3 years if the increase in number of sheep is 8% every year. या ठिकाणी शेफर्ड याचा अर्थ आहे मेंढी पालन करणारा. म्हणजे याचा अर्थ होत आहे एका मेंढपाळाकडे जर का 200 मेंढे असतील आणि दरवर्षी त्यांच्या संख्येत जर का 8% वाढ होत असेल तर 3 वर्षांनंतर त्यांच्याकडे किती मेंढे असतील. ओके, आता आपल्याला इन्फॉर्मेशन काय काय दिलेली आहे ती पहिली आपण राईट डाऊन करूया. फर्स्ट दिलेलं आहे इथे प्रिन्सिपल, त्यासाठी पी आपल्याला घ्यायचं आहे. नंबर ऑफ शिप इनिशियली 200 शिप दिलेली आहे, त्यासाठी आता इथे घ्यायची 200. त्यानंतर आर दिलेला आहे बघा 8%. ओके, रेट ऑफ इंक्रीज इन शिप इज इक्वल टू 8% एव्हरी इयर. ओके, तर शॉर्टमध्ये लिहिते मी एव्हरी इयर. त्यानंतर एन दिलेला आहे आपल्याला नंबर ऑफ इयर्स 3 इयर्स. 3 इयर्स. ओके, म्हणजे आपल्याला ए कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. ए म्हणजे काय कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला, तर नंबर ऑफ sheep आफ्टर 3 इयर्स. ओके, हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग त्यासाठी फर्स्ट टू राईट डाऊन फॉर्म्युला. मग फॉर्म्युला आहे ए इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 ब्रॅकेट कम्प्लीट रेस टू एन. इथे पी म्हणजे 200 आहेत, 200 इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर दिलेला आहे 8 अपॉन 100 आणि नंबर ऑफ इयर्स आहेत 3 इयर्स. ओके, आता बाकीचं आपण इकडे घेऊया. मग आता 200 मल्टिपल, आता ह्याचं सोल्युशन ब्रॅकेटचं 100 मल्टिपल 1 म्हणजे 100 अँड प्लस 8 म्हणजे 108 अपॉन 100. ब्रॅकेट कम्प्लीट रेस टू 3. ओके, इथे ब्रॅकेटचा क्यूब आलेला आहे, म्हणजे ही जी संख्या आहे ती आपल्याला 3 टाइम्स घ्यावी लागेल. वन झिरो हे कॅन्सल होतील. ओके, त्यानंतर आता या संख्येला 2 ने भाग जात आहे. 2 5 जार 10 0, 2 5 जार 10 अँड 2 4 जार 8. परत या संख्येला आता 2 ने भाग जाईल. 2 जार 4, 1 राहिला म्हणजे 2 5 जार 10, 2 2 जार 4
आणि 2 7 जार 14. या 2नी या 100ला सुद्धा भाग जाईल, ती सुद्धा देऊ आपण. 2 1 जार 2, 2 5 जार 10 अँड 0. आता या 50ला आणि 108ला सुद्धा 2नी भाग जात आहे, म्हणजे इथे होतील 25 आणि इथे होतील 2 5 जार 10 अँड 2 4 जार 8. ओके, म्हणजे ते रिमेनिंग व्हॅल्यू काय राहिली ती तर आपण लिहून टाकू. इथे आहे 27 मल्टिपल 108 अँड मल्टिपल 54 अपॉन 25 मल्टिपल 25. ओके, आता ह्याचं डायरेक्टच आपला मल्टिप्लिकेशन करून घ्यावं लागेल. म्हणजे ह्याचं मल्टिप्लिकेशन हे येत आहे 1,57,464. ओके, आणि 25 मल्टिपल 25 आपल्याला माहितीच आहे, 25चं स्क्वेअर 625. ओके, आता ह्याचं सुद्धा डायरेक्ट आपल्याला डिवाइड करावं लागेल. मग त्याचं डिवाइड येत आहे, आता पॉईंटमध्ये येणार आहे कारण की इथे 4 आहे, इथे 5 आहे. ओके, मग आता ह्याचं उत्तर येणार आहे 251.94. ओके, म्हणजेच ह्याचं कन्व्हर्टिंग जर का आपण केलं तर येत आहे 252. कसं आलं, कारण की पॉईंटच्या पुढे 9 आहे, 5 पेक्षा मोठी संख्या आहे, त्यामुळे इथे हा पॉईंट जाण्यासाठी आधीच्या संख्येने +1 करावा लागतो, त्यामुळे 1 ॲड केल्यानंतर 252 येथे उत्तर होत आहे. ओके, आता आपल्याला काय विचारलं होतं तर मेंढ्या किती असतील. ओके, मग त्यामुळे इथे आन्सर येईल देअरफॉर द shepherd will have approximately 252 sheep after 3 years. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. थर्ड क्वेश्चन, इन अ फॉरेस्ट देर आर 40,000 trees. Find the expected number of trees after 3 years if the objective is to increase the number at the rate 5% per year. म्हणजे एका जंगलामध्ये जर का 40,000 झाडे आहेत आणि प्रत्येक वर्षी 5% दराने वृक्षवाढ करण्याचे टार्गेट ठरवलेलं असेल, तर 3 वर्षानंतर त्या जंगलातील झाडांची संख्या किती असली पाहिजे, असा हा क्वेश्चन आहे. आता यामध्ये आपल्याला सोल्युशनसाठी गिवन इन्फॉर्मेशन काय काय दिलेली आहे ती आपण लिहून घेऊया. आता इथे पी म्हणजे नंबर ऑफ ट्रीज दिलेले आहे. नंबर ऑफ ट्रीज इनिशियली 40,000. त्यानंतर रेट दिलेला आपल्याला, रेट ऑफ इन्क्रीज इन ट्रीज. ओके, हे दिलेले आहे 5% पर इयर म्हणजे पर ॲनम. ओके, आणि एन दिलेला आहे 3 years. आता आपल्याला काढायला काय सांगितलेलं आहे तर ए काढायचं आहे. म्हणजेच काय, नंबर ऑफ ट्रीज आफ्टर 3 years. 3 वर्षांनंतर जंगलातील झाडांची संख्या किती असेल ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, मग आता या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागेल. ए इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 ब्रॅकेट कंप्लीट रेस टू एन.
आता P 40,000 आहे, व्हॅल्यू पुट करू आपण. 40,000 इंटू ब्रॅकेट 1 प्लस रेट दिलेला आहे 5%, त्यामुळे इथे येईल 5 आणि 100 जसेच्या तसे. ब्रॅकेट कंप्लीट रेस टू n 3 इयर्स दिलेले आहे म्हणून इथं 3. आता या पुढील 40,000 इंटू ब्रॅकेट. आता या ब्रॅकेटचं सोल्युशन 100 मल्टिपल 1 म्हणजे 100 आणि प्लस 5 म्हणजे 105 अपॉन 100. ब्रॅकेट कंप्लीट रेस टू 3. त्यानंतर मग 40,000 ब्रॅकेटचा क्यूब आहे, त्यामुळे ही जी संख्या आहे ती 3 टाइम्स येईल. वन 105 अपॉन 100 मल्टिपल 105 अपॉन 100. ओके. इथं 1 2 3 4 4 झिरो गेले. 1 2 3 4 4 झिरो कॅन्सल. ओके, म्हणजे इथले 4 झिरो आणि इथले 4 झिरो कॅन्सल झालेले आहेत. ओके. आता या संख्येला 5 न भाग जातो. 5 2 जार 10 0, 5 2 जार 10 अँड 5 1 जार 5. आता या 20 ला आणि या 105 ला 5 ने भाग जातो. 5 4 जार 20, 5 2 जार 10, 5 1 जार 5. ओके, हा 4 आणि हा 4 कॅन्सल होईल. 4 1 जार 4, 4 1 जार 4. ओके. आता रिमेनिंग व्हॅल्यू काय राहिलेली आहे ती आपण पहिली तर राईट डाऊन करू. 105 मल्टिपल इथे राहिलेले आहे 21 आणि मल्टिपल 21. ओके. आता हे सगळे न्यूमरेटरमध्ये आहे, डिनोमिनेटरमध्ये सगळे कॅन्सल झालेले आहेत, त्यामुळे फक्त एवढाच विचार करायचा आहे. आता 105 मल्टिपल 21 अँड मल्टिपल 21 यांचं मल्टिप्लिकेशन येत आहे 46,305. ओके. त्यामुळे जंगलामध्ये 3 वर्षानंतर एवढी झाडे असतील. इथे लिहूया आपण, देअर वुड बी 46,305 trees after 3 years. ओके, हे आपला आन्सर आलेला आहे. फोर्थ क्वेश्चन, द कॉस्ट प्राइस ऑफ मशीन इज 2,50,000. इफ द रेट ऑफ डेप्रिसिएशन इज 10% पर इयर, फाइंड द डेप्रिसिएशन इन प्राइस ऑफ मशीन आफ्टर 2 years. ओके, म्हणजे आत्ता जी मशीन आपण खरेदी केलेली आहे त्याची व्हॅल्यू आहे 2,50,000. ओके, म्हणजे 2,50,000ला ही मशीन आपण विकत घेतलेली आहे. आता त्यानंतर डेप्रिसिएशन रेट म्हणजे याला मराठीमध्ये घसाऱ्याचे रेट असे म्हणतात. मग घसाऱ्याच्या रेटप्रमाणे दरवर्षी 10% दर असेल तर 2 वर्षानंतर मशीनची किंमत खरेदी किमतीपेक्षा कितीने कमी होईल, असं या ठिकाणी प्रश्न आहे. ओके. आता नेहमीप्रमाणे आपल्याला काही काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती पहिले आपण राईट डाऊन करूया. इथे पी दिलेला आहे. आता पी म्हणजे इथं कॉस्ट प्राइस धरावी लागेल आपल्याला. कॉस्ट प्राइस ऑफ मशीन इनिशियली ती दिलेली आहे ₹2,50,000. त्यानंतर रेट दिलेला आहे. आता या ठिकाणी रेट ऑफ डेप्रिसिएशन दिलेला आहे, त्यामुळे बाकीचे जे आपण क्वेश्चन सोडवले त्यापेक्षा यामध्ये थोडासा डिफरन्स असणार आहे, त्यामुळे लक्ष देऊन हा प्रॉब्लेम बघा. रेट ऑफ डेप्रिसिएशन हा दिलेला आहे 10% पर ॲनम म्हणजे प्रत्येक वर्षी. त्यानंतर एन दिलेला आहे 2 years. मग आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, ए कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणजे कॉस्ट
प्राइस ऑफ मशीन आफ्टर 2 years. ओके, फॉर्म्युला लिहूया आपण आता. ए इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 ब्रॅकेट कम्प्लीट रेस टू इन. आता गिवन इन्फॉर्मेशननुसार पी दिलेला आहे 2,50,000 इंटू ब्रॅकेट 1 प्लस, आता डेप्रिसिएशन रेट आहे त्यामुळे इथं आपला आन्सर येणार आहे इथे -10. ओके, कारण की घट झालेली आहे 10% दराने, त्यामुळे इथं -10 घ्यावं लागेल आपल्याला अपॉन 100 ब्रॅकेट कम्प्लीट रेस टू 2. हा एवढाच इथं फरक आहे, कारण की आपण दरवेळेस इथं प्लसच घेत असतो, पण या ठिकाणी डेप्रिसिएशन घट सांगितलेली आहे म्हणून -10 हा अर्थ इथे लक्षात ठेवायचा आहे. ओके, आता नेक्स्ट 2,50,000 मल्टिपल, आता 100 मल्टिपल 1 म्हणजे होतील 100. आता इथं -10 आहे त्यामुळे 100 - 10 इज इक्वल टू 90 अपॉन 100 ब्रॅकेट कम्प्लीट रेस टू 2. थोडासा चेंजेस जो आहे तो लक्षात ठेवायचा आहे आपल्याला इथे. आता ब्रॅकेटचं स्क्वेअर आलेलं आहे, म्हणजे ही जी संख्या आहे ती 2 टाइम्स येणार आहे. ती इथे राईट डाऊन करून घेऊ आपण. म्हणजे 2,50,000 मल्टिपल 90 अपॉन 100 अँड मल्टिपल 90 अपॉन 100. ओके, 1 2 3 4 हे 0 गेले, 1 2 3 4 4 0 गेले, म्हणजे आता रिमेनिंग न्यूमरेटरला सगळं राहिलेलं आहे. मग 25 मल्टिपल 90 अँड मल्टिपल 90. आता ह्याचं डायरेक्ट आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल. मग त्याचं मल्टिप्लिकेशन होत आहे 2,02,500. ओके, आता ही जी किंमत आलेली आहे ती आहे आफ्टर 2 years मशीन कॉस्ट. प्रश्न आपल्याला इथे विचारलेला आहे फाइंड द डेप्रिसिएशन इन प्राइस ऑफ मशीन आफ्टर 2 years. ओके, आता ही जी आहे व्हॅल्यू ती 2 वर्षानंतरची मिळालेली आहे आणि कॉस्ट प्राइस होती 2,50,000. मग आता ती फाइंड आउट करण्यासाठी आता आपल्याला इथे डेप्रिसिएशन इन प्राइस आफ्टर 2 years हे कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, मग आता त्यासाठी इज इक्वल टू, आता आपण एक फॉर्म्युला आपण करू शकतो. मी फक्त तुम्हाला डायरेक्ट सांगते. हा ओरिजिनल मशीन कॉस्ट आणि मायनस आफ्टर 2 years मशीन कॉस्ट. ओके, असं आपण फॉर्म्युला क्रिएट करू शकतो. मग आता ओरिजिनल मशीन कॉस्ट किती होती 2,50,000. मग त्यामुळे 2,50,000 मायनस आफ्टर 2 years मशीन कॉस्ट ही आलेली आहे 2,02,500. आता ह्याचं सबट्रॅक्शन जर का केलं तरी येत आहे 47,500. ओके, मग आता जे विचारलेलं होतं ते इथं आपण एक्सप्लेन करूया. देअरफॉर द डेप्रिसिएशन in the price of machine after 2 years is rupees 47,500. ओके, हे आपला आन्सर आलेला आहे.
नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. क्वेश्चन 5. फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट इफ द अमाउंट ऑफ ए सर्टन प्रिन्सिपल आफ्टर 2 years इज 4036.80 ॲट द रेट ऑफ 16% पर ॲनम. म्हणजे एका मुद्दलाची दरसाल दर शेकडा 16 दराने चक्रवाढ व्याजाने 2 वर्षांची रास जर का 4036.80 रुपये झाली तर 2 वर्षात झालेले व्याज किती. ओके, म्हणजे आता इथे आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला सांगितले आहे, फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट. ओके, आता नेहमीप्रमाणे काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती आपण इथे राईट डाऊन करूया. आता इथे आपल्याला अमाऊंट दिलेली आहे. ओके, कारण की सर्टन प्रिन्सिपल आफ्टर 2 years म्हणजे 2 वर्षानंतरची जी किंमत दिलेली आहे त्याला आपल्याला अमाऊंट म्हणावं लागेल. ओके, मग अमाऊंटसाठी ए इज इक्वल टू रुपीज 4036.80. ओके, त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे आर दिलेली आहे. ओके, मग आर किती आहे, 16% पर ॲनम. आणि ड्युरेशन दिलेलं आहे म्हणजेच एन नंबर ऑफ इयर्स इज इक्वल टू 2 years. फॉर्म्युला ए इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 ब्रॅकेट कम्प्लीट आणि रेज टू एन. आता ए दिलेले आहे त्यामुळे देअरफॉर 4036.80 इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस 16 अपॉन 100 ब्रॅकेट कम्प्लीट रेज टू नंबर दिलेले आहे 2 त्यामुळे इथे येईल 2. देअरफॉर 4036.80 इज इक्वल टू पी. आता या ब्रॅकेटचं सोल्युशन 100 मल्टिपल 1 100 प्लस 16 म्हणजे 116 अपॉन 100 ब्रॅकेट कम्प्लीट रेज टू 2. देअरफॉर 4036.80 इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट. आता ह्याचा स्क्वेअर दिलेला आहे म्हणजे ही संख्या 2 टाइम्स येणार आहे. त्यामुळे इथे 116 अपॉन 100 मल्टिपल 116 अपॉन 100. ओके, आता हा पी आपण इकडच्या साईडने घेऊया म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेट करायला पूर्णतः सोपं जाईल. मग आता हा इकडे घेतल्यामुळे चेंजेस काय काय होणार आहेत तर पी लेफ्ट साईडला आला. ओके, त्यामुळे आता ही जी संख्या आहे आपल्याला ती इकडच्या साईडला घ्यावी लागणार आहे. त्यामुळे इथे 4036.80. ओके, आता या ज्या संख्या आहेत त्या अल्टरनेट होणार आहेत म्हणजेच डिनोमिनेटर न्यूमरेटरला जाईल आणि न्यूमरेटर डिनोमिनेटरला जाईल. ट्रिपल 100 आणि मल्टिपल 100. ओके, हा एक 100 आणि हा एक 100. आणि मग आता त्यालाच खाली आपण हे जे 116 आणि 116 आहेत ते आपण घेऊया. 116 मल्टिपल 116. आता ही संख्या मी इकडं परत मांडते म्हणजे आपल्याला जे काटाकाटी करायची आहे त्या करायला इथं सोपं जातील. ओके, आता या संख्येला आणि या संख्येला 4 ने भाग जात आहे. मग 4 2 जार 8 रिमेनिंग राहिली 3 3 आणि 6 म्हणजे 36. 4 9 जार 36. 4 2 जार 8 रिमेनिंग 2 4 5 जार 20. सेम या 116 आणि 100ला करायचं आहे. 4 ने भाग द्यायचा आहे. 4 2 जार 8 4 9 जार 36 4 2 जार 8 आणि 4 5 जार 20. ओके, आता देअरफॉर पी इज इक्वल टू आता रिमेनिंग काय काय राहिलेलं आहे ते सगळं राईट डाऊन करू. मल्टिपल 25 अँड मल्टिपल 25 29 मल्टिपल 29. ओके, आता ह्याचं डायरेक्टच आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. त्यामुळे पी इज इक्वल टू आता या सर्वांचं मल्टिप्लिकेशन. आता ह्याचं मल्टिप्लिकेशन होत आहे न्यूमरेटरचं 25 लाख
23,000. ओके, आणि 29 मल्टिपल 29. जर का तुम्हाला 29चा क्यूब 29चा जर का स्क्वेअर माहीत असेल तर अजून इझी जाईल. नसेल माहीत तर 29 मल्टिपल 29 आपल्याला उभ्या पद्धतीने करावे लागेल. तिचं येत आहे 841. आता या संख्येला या संख्येने डिवाइड करायचं आहे. आन्सर येत आहे P इज इक्वल टू 3000. ओके, आता यामध्ये आपल्याला कॅन्सलिंगचा काहीच प्रश्न येत नाही आहे, त्यामुळे आपल्याला हे डायरेक्टच करावं लागणार आहे. वहीचं एखादं कच्चं पान घेऊन आपल्याला तिथे कच्चं काम हे करावं लागणार आहे. ओके, मग आता आपल्याला P मिळालेला आहे. P इज इक्वल टू 3000. ओके, पण आता आपल्याला काय विचारलेलं आहे त्यांनी? कंपाऊंड इंटरेस्ट. ओके, आता ह्याला रुपीज द्यावं लागेल आपल्याला. आता कंपाऊंड इंटरेस्टचं फॉर्म्युला, कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू अमाउंट मायनस प्रिन्सिपल. आता अमाऊंट 4036.80 आणि मायनस प्रिन्सिपल आत्ता आपण जे कॅल्क्युलेट केलं ते प्रिन्सिपल 3000. मग त्यामुळे इथं आन्सर येईल रुपीज 080. ओके, मग 6 मायनस 0 6, 3 मायनस 0 3, 0 मायनस 0 0, 4 मायनस 3 इज इक्वल टू 1. म्हणजे इथं आन्सर येईल मग आपल्याला 1036.80 हे आलेलं आहे कंपाऊंड इंटरेस्ट. देअरफॉर the required compound interest is rupees 1036.80 is the our answer. ओके, आता हा प्रॅक्टिस सेट खूप मोठा आहे, त्यामुळे आपलं जर का सगळे प्रश्न जर का आपण घेत गेलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे आपण ह्याचं 2 पार्टमध्ये डिवाइड करूया. आता या पार्टमध्ये 5 क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेले आहेत. पुढच्या सेकंड पार्टमध्ये 5 क्वेश्चन सॉल्व्ह करूया. ओके, तोपर्यंत चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला सहजपणे बघता येतील. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.